काल संध्याकाळी 4 वाजे दरम्यान महाराष्ट्र सायबरकडून प्रगती नावाचं जे अभियान चालू जात आहे त्याच्या अनुषंगाने काही हॉटस्पॉट मोबाईल नंबर्स आणि त्याचे काही लोकेशन्स आमचे सायबर पोलीस स्टेशनला प्राप्त होते. त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनचे पीआय श्री पाटील आणि श्री जाधव यांनी त्याच्यावर वर्कआउट केलं आणि त्या वर्कआउटमध्ये असं निष्पन्न झालं की काही ठिकाणी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील महापी या ठिकाणी 3 नंबर्स इंटरकनेक्टेड आहे आणि त्यांचे कॉलिंग होतं आहे. त्याचं टेक्निकल अनालिसिस त्यांनी केलं. त्या अनालिसिसमधून आणि गोपनीय माहितीच्याद्वारे त्यांना एका ठिकाणी कॉल सेंटर असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने काल तिथं त्यांनी रेड केली. त्या रेडमध्ये असं निष्पन्न झालं की व्हेकल इन्शुरन्सच्या नावाखाली फेक कॉल सेंटर चालवलं जायचं आणि त्या अनुषंगाने लोकांना फसवलं जायचं. अजून माहिती घेतली असता त्या ठिकाणी असं निष्पन्न झालं की ही जी लोक होती ती लोक समोरील व्यक्तीला कस्टमर्सला डाटा त्यांच्याकडे प्राप्त होता आणि त्या अनुषंगाने कॉल करून सदर इन्शुरन्स क्लेम हा कमी किमतीमध्ये इन्शुरन्स जो आहे तो प्रीमियम जो आहे तो कमी किमतीत आम्ही आपल्याला देऊ अशी ते त्यांना फसवणूक भूलथापा देत होते आणि त्याच्या अनुषंगाने सदर कस्टमर हा त्यांच्याकडे इन्शुरन्ससाठी प्रीमियम भरत होता. इन्शुरन्सचं प्रीमियम भरल्यानंतर ते मात्र कुठल्याही प्रकारे कंपनीकडून जे मेजर मोटर जनरल इन्शुरन्सच्या ज्या कंपनीज आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे ते प्रीमियम पे करत नव्हते आणि जेव्हा समोरचा कस्टमर फोन करायचा तेव्हा हे ब्लॉक लिस्टमध्ये टाकायचे. अमाऊंट ही प्रत्येक व्यक्ती साधारणतः 10 ते 15 हजार रुपये होती, जी खूप मोठी अमाऊंट नसल्यामुळे सदरील व्यक्ती हा फोन करत राहायचा, परंतु यांच्याकडे रिस्पॉन्स न मिळाल्यानंतर आणि कामाच्या याच्यामुळे तो व्यक्ती तिथं आपले पाठपुरावा सोडून द्यायचा. हा एक प्रकार निष्पन्न झाला. त्यासोबतच दुसरा एक प्रकार त्यामध्ये निष्पन्न झाला की एखाद्या कस्टमरला त्यांनी पॉलिसी त्याच्याकडनं प्रीमियम भरला तर ते संबंधित मोटर इन्शुरन्स कंपनीला पॉलिसीचे प्रीमियम द्यायचे. त्याच्या अनुषंगाने पॉलिसी तयार झाल्यानंतर त्या पॉलिसीची कॉपी संबंधित कस्टमरला पाठवायचे. ज्यावेळी संबंधित कस्टमरला ती पॉलिसीची कॉपी मिळाल्यानंतर ते परत मोटर इन्शुरन्स कंपनीकडे जाऊन ती पॉलिसी कॅन्सल करायची. पॉलिसी कॅन्सल केल्यामुळे जे पैसे होते ते जी यांची फेक कॉल सेंटरची कंपनी होती त्याच्या अकाउंटला ते जमा व्हायचे आणि संबंधित कस्टमरकडे मात्र पॉलिसी असायची. अशा प्रकारे त्यांचा एक दुसऱ्या प्रकाराने फ्रॉड करत होते. या सगळ्या तपासामध्ये आपल्याला असं दिसून आलं की जे मोबाईल नंबर तिथं मिळाले साधारणतः आपल्याला 26 त्या ठिकाणी मोबाईल फोन्स आपण जप्त केले. त्याच्यावर एकूण 145 तक्रारी प्राथमिक जी माहिती काढली आपण त्याच्यात निष्पन्न झालेल्या आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.